नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सामान्य विज्ञानाची घटक चाचणी 2ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अपमार्जक, हरितलवका आणि दंतक्षय। आता इथं पेशींमध्ये हरितलवकांमुळे प्रकाश संश्लेषण होते आणि दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते। सांगा मी कोणाशी जोडी लावू? कॉलरा आता इथं ब गटामधला आहे, पाण्यावाटे संक्रमण, आणि स्टेनलेस स्टील हे संमिश्र आहे। प्रश्न दुसरा, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। एकाच बदलाचा वेगवेगळ्या निकषांवरही विचार करता येतो, हे विधान बरोबर आहे। वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत, हे विधानसुद्धा बरोबर आहे। कोण खोटे बोलतंय? अवयव दिलेला आहे, यकृत आणि मोठे आतडे। आता यकृत, मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, हे बरोबर आहे। आणि मोठे आतडे, माझी लांबी 7.5 मीटर आहे। आता इथं मोठे आतडे खोटे बोलते, त्याची लांबी 1.5 मीटर आहे। इथं 7.5 दिले, इथं 1.5 मीटर मोठ्या आतड्याची लांबी असते। प्रश्न तिसरा, संज्ञा स्पष्ट करा। संयोग, दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयोग म्हणतात। आवर्ती बदल, जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात अशा बदलांना आवर्ती बदल म्हणतात। तक्ता पूर्ण करा। पेशी अंकक दिलेले आपल्याला। तंतुगणिका, त्याचं काम आहे किंवा कार्य आहे ऊर्जा तयार करणे। आणि पुढचं आहे दुसरं, केंद्रक, प्रथिननिर्मितींचे आदेश देणे। प्रश्न चौथा, मादक पदार्थांचे सेवन करू नये, कारण मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो। तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते। कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते। शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थामुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये। दुसरं, कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही। कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात, त्यामुळे साबणाचा फेस होत नाही, त्याचा साका तयार होतो। या साक्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो, म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही। प्रश्न ब आहे, फरक स्पष्ट करा। नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल। आणि दुसरा आहे अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण। त्यातलं पहिलं बघूया, नैसर्गिक बदल आणि मानवनिर्मित बदल। आता नैसर्गिक बदल, एखादा बदल जो आपोआपच होतो त्या बदलाला नैसर्गिक बदल असे म्हणतात। आणि मानवनिर्मित म्हणजे जो बदल मानव स्वतःच घडवून आणतो त्याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात। इथं उदाहरणार्थ, फळे पिकणे, जंगल नष्ट करणे। अंगाचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण। अंगाचा साबण वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जातो, कपडे धुण्याचा साबण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो। हा साबण मृदू असतो म्हणजे मऊ असतो, हा साबण कठीण असतो। हा तेलाम्लांचा पोटॅशियम क्षार असतो, हा तेलाम्लांचा सोडियम क्षार असतो। म्हणजे कपडे धुण्याचा जो साबण आहे तो तेलाम्लांच्या सोडियम क्षारापासून तयार झालेला असतो। नंतर पुढचं आहे, वनस्पती पेशीची आकृती काढायची आहे। प्रश्न ब, स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे आहेत किंवा असतात: ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू आणि हृदयाचे स्नायू। धातू व अधातू यामध्ये वर्गीकरण करा। ऑक्सिजन, सोने, हायड्रोजन आणि लोखंड। धातू आहे सोने, लोखंड, आणि अधातू आहेत ऑक्सिजन आणि हायड्रोजन। विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे। तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। थँक्यू।